लाईव्ह शोध सत्य बातमीचा। पालम जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक गणेशराव रोकडे दादा यांच्या हस्ते एटीएमचे वाटप। पालम येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांची जास्तीत जास्त गर्दी होत असल्याने व शेतकऱ्यांना वेळेवर पैसे भेटत नसल्याने पालम तालुक्यातील मोठ्या गावात कॅम्प घेऊन एटीएम देण्याचा उपक्रम बँकेने हाती घेतला आहे। बँक अंतर्गत असलेले सर्व सन्माननीय सदस्यांना आतापर्यंत अंदाजे 2000 एटीएम वाटप करण्यात आले आहे व यापुढे 2 ते 3000 एटीएम शेतकऱ्यांना वाटप करणार आहेत, असे शाखा व्यवस्थापक एमडी नरवडे यांनी सांगितले। दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय गणेशराव रोकडे दादा यांच्या हस्ते अनेक शेतकऱ्यांना एटीएम वाटप करण्यात आले। यावेळी बँकेचे कर्मचारी एच.एम. बेडगे, के.डी. बाबर, पी.एम. जाधव, विकास चौरे, रामेश्वर दुधाटे व शेतकरी उपस्थित होते। बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला लवकरात लवकर पैसे मिळण्याकरता सगळ्या शाखेमध्ये 3-4 दिवसापासून एटीएम वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये। काल शनिवारी सुट्टी होती, आज रविवार जरी असला तरी सर्व शेतकऱ्याला एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता सर्व कर्मचारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आलेत आणि प्रत्येक मोठमोठ्या गावाला सुद्धा कॅम्प घेऊन तिथं ते एटीएमची व्यवस्था, जसं पारवा असो, परकंडा असो, मोठमोठ्या गावाला सुद्धा एटीएम देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी कॅम्प उभारलेत आणि शेतकऱ्याची लवकरात लवकर पैसे मिळावे आणि कोणाची अडचण होऊ नये। सध्या सर्व पैसे बँकेचे एकदाच पडत असल्यामुळे बँकेला गर्दी होत आहे, त्यामुळे एटीएमच्या द्वारे गर्दी कमी करण्याकरता म्हणून एटीएम ह्या बँकेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पालमच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।